आत्तापर्यंत आपण उपवासाचे बरेचसे पदार्थ पाहिलेत, पण कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 10 ते 15 मिनिटात घाईच्या वेळेत पटकन तयार करता येईल असा उपवासाचा पदार्थ जो तुम्ही कधी आधी बनवलाही नसेल आणि खाल्लाही नसेल, तर तो पदार्थ म्हणजे उपवासाचे कटलेट. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. छान उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे आणि तो मी आधीच भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने शक्य तेवढा साबुदाणा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. सोबतच आपल्याला लागणार आहे एक बटाटा. बटाट्याचे मी साल काढून स्वच्छ धुवून त्याला बारीक कट करून घेतलेला आहे. आता काय करायचं, हे बटाटे आपल्याला साबुदाण्याच्या पिठासोबत मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. बटाटे शक्य तेवढे साबुदाण्याच्या पिठासोबत बारीक करून झाल्यानंतर आपल्याला 3 मिरच्या यात ॲड करून ह्यासुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. आता उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला ह्या मिश्रणात ॲड करायचं आहे उपवासाचे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर, जर तुम्ही उपवासाला खात असाल तर. त्यानंतर काय करायचं, जरा घोटभर पाणी घालून हे कटलेटचं मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे कटलेटचं मिश्रण किंवा पीठ एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आठवडाभर हे पीठ आपण वापरू शकतो. म्हणजे एकदा बनवून तुम्ही हे बंद डब्यात जर फ्रीजमध्ये ठेवलं तर पाहिजे त्यावेळी आपण कटलेटचं हे मिश्रण वापरू शकतो. तर उपवासाच्या कटलेटसाठी मिश्रण इथे आपलं तयार आहे. आता काय करायचं, आपल्या आवडीच्या आकाराचे कटलेट आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जाड, बारीक किंवा लहान मोठे कशा प्रकारचे आकाराचे कटलेट बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता. तर उपवासाचे कटलेट बनवून झाल्यानंतर हे कटलेट तळून घेण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झाल्यावर गॅस फ्लेम लो करून हे उपवासाचे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर उपवास स्पेशल फक्त 15 मिनिटात बनवून होणारा अतिशय चविष्ट असा उपवासाचा पदार्थ आज आपण बनवतोय. छान गोल्डन कलर येईपर्यंत हे कटलेट आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत. एक 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे कटलेट आपल्याला तळायचे आहेत. म्हणजे बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि आतून मस्त खुसखुशीत तळले जातात हे उपवासाचे कटलेट. हे बघा, छान कुरकुरीत तळून झालेले आहेत. आता बाहेर काढून घेऊ आणि राहिलेले पण कटलेट आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी घाईच्या वेळेत पटकन तयार करता येईल असे उपवासाचे कटलेट इथे बनवून तयार आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. आवाजावरूनच समजते किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले कटलेट आणि आतूनच हे बघा किती छान खुसखुशीत झालेले आहेत. छान उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही हा उपवासाचा पदार्थ ट्राय करू शकता. खूपच छान लागतो. तर कशी वाटली तुम्हाला ही उपवासाच्या कटलेटची रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.